नमस्कार, मी अनिकेत अशोक पाटे, खजिनदार मुक्ताई समाज मंदिर ट्रस्ट नारायणगाव. आता पत्रकार मित्रांना सांगू इच्छितो की मी 2017 पासून 2022पर्यंत मुक्ताई समाज मंदिर ट्रस्टवर खजिनदार यापदी कार्यरत कायदेशीररित्या आहे. परंतु काही दिवसापूर्वी मला कळालं की आमचे राजीनामे झालेत, जे आम्हालाही माहिती नाही. आणि ट्रस्ट हा नवीन पद्धतीने त्यात चेंज रिपोर्ट करण्यात आलेला आहे. त्यातून आमची हाकलपट्टी झालेली आहे. आम्हालासुद्धा म्हणजे ते धक्का बसला की आम्ही राजीनामे दिले नाही तर आमचे राजीनामे आले कसे. तेव्हा आम्ही नंतर मी स्वतः आमचे चुलत भाऊ आहेत मकरंद पाटील, त्यांना जसं मला कळालं तसं त्यांना सांगितलं 1-5-6 दिवसात थोडा विचार करून. योगायोगाने ते नेमकं पुण्यात होते. ते म्हणले मी धर्मदाय आयुक्तांकडे जाऊन चौकशी करतो. त्यांनी तिथून डॉक्युमेंट काढले. तर ते डॉक्युमेंट आता मिळालेले आहे, आमच्या ताब्यात आले. त्यानुसार मग आम्ही त्यात बरेचसे पाहिले, माहिती घेतली त्याची. तर त्यामध्ये माझे व माझे इतर 8 सहकारी त्यांचे राजीनामे झालेले आहेत. प्राथमिक त्यांना मी त्यांची विचारपूस केली तर ते पण म्हणाले की आम्ही तर काही राजीनामे दिले नाही, हे राजीनामे बोगस आहेत. म्हणलं ठीक आहे, मग काय हरकत नाही, बघू. त्यानंतर मग तिथे आमच्या 8 जणांची नावं कमी झालीत आणि 11 जणांच्या बॉडीच्या ऐवजी 17 जणांची बॉडी बनवली. 8 नावं कमी करून इतर त्या 8 जणांची आमची नावं रिप्लेस झाली, प्लस अजून 6 नावं एक्स्ट्रा घेतली गेलेली आहेत. आणि दरम्यान 5-6 दिवसापूर्वी हा विषय मी माझ्या पुरताच ठेवला. नंतर 5-6 दिवसापूर्वी एकनाथ शेटे जे अध्यक्ष आत्ता नवीन बॉडीला आहेत, त्यांनी मला बोलून घेतलं फोन करून मुक्ताई मंदिरात. मी गेलो तर त्यांनी मला सांगितलं की हे असं प्रकरण झालेलं आहे, नकली प्रकरण झालं आहे. यात आमच्या साहेब पण खोट्या आहेत. आमचं म्हणजे आम्हाला त्या तिथे घेतले अध्यक्ष म्हणून, पण माझी संमतीपत्र हे बोगस बनवलं आहे. मला कोणत्याही पद्धतीने विचारलं नाही अध्यक्षपद देताना किंवा तिथे संचालक होताना, कारण की एकनाथ शेट जुन्या बॉडीवर नव्हते. आणि त्या मिटिंगला 4-5 जण होते, म्हणजे अशोक देवराम पाटे होते, DK भुजबळ होते, त्यानंतर विलास पाटे होते, विलास विठोबा पाटे, आणि संतोष नाना खैरे वगैरे होते. तर तेव्हा माझ्या लक्षात आलं की ज्यांना काढलं त्यांचे बोगस राजीनामे बनवलेत, पण ज्यांना घेतलं, ज्यांची संमती आहे त्या पदासाठी पदभार घ्यायला, त्यांची पण संमतीपत्र ही बोगस आहेत, त्यांच्या पण सह्या खोट्या आहेत. पण मी म्हणलो हा काहीतरी गैरव्यवहार दिसतो इथे. मग त्यामुळे मी FIR दाखल केली 14 तारखेला. तर त्या FIRमध्ये आता हे पहा, इथे माझं ना हरकत प्रमाणपत्र आहे, इथे माझी सही दाखवली. ही सही माझी जेव्हापासून मी सही करायला शिकलो तेव्हापासून कधीच अशी सही नाही आहे माझी. उद्या एस्टेटी नावावर करून घेते ना अशा सह्या करून. त्यानंतर मी मग 14 तारखेला FIR दिला नारायणगाव पोलीस स्टेशनला. तर त्याच्यात गुन्ह्यांची नोंद झालेली आहे. त्यात काही कलमं लागली. 420 पहिलं कलम लागले, दुसरं 465 लागले, तिसरं 468 लागले, चौथं 471 आणि 5वं 34 कलम लागलेले. तर यामध्ये एकंदर असं झालं की जेव्हा आम्ही कागदपत्र काढली तर पहिल्यांदा कागदपत्र काढताना कोणताही चेंज रिपोर्ट करताना साधारणतः रीत अशी असते की तिथे एक बॉडीचा प्रतिनिधी जात असतो, तो तिथे जाऊन ॲफिडेविट करत असतो की मी सगळं सत्य कागदपत्र इथे धर्मदाय आयुक्तांना देतो आहे. आणि तो तिथे त्याची धर्मदाय आयुक्तांपुढे साक्ष होती. तो तिथे शपथ घेतो, त्यांच्यासमोर सही करतो आणि ॲफिडेविट करून देतो की जे काही आहे हे सत्य. त्यानुसार प्रथमदर्शनी इथे राजेंद्र पांडुरंग पाटे यांचं ॲफिडेविट दिसतंय. त्यानुसार आरोपी प्रथमदर्शनी हे दिसतं ते, म्हणून आम्ही यांच्या नावे तक्रार दाखल केलेली आहे. राजेंद्र पांडुरंग पाटे व त्यांचे इतर साथीदार. 14 तारखेला दाखल केली. 14 तारखेला
14 एप्रिल हो, 14 एप्रिल आत्ताची. आज 21 तारीख. हो. तुमचं म्हणणं काय इतर साथीदार? इतर साथीदार आता साहेब कसं आहे, याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं हा काय म्हणजे एवढा मोठा कार्यक्रम झालेला आहे, हा काय एकटं राजेंद्र पाटील यांनी नाही केलेला आहे, शक्य पण नाही. याला दुसऱ्यांची पण डोकी असणार आहे. आता आम्ही पोलिसांना तीच विनंती केली आहे फिर्यादीत की असा आरोपी आणि तुम्ही आमचे जे बोगस कागदपत्र झालेली आहे तर ते जिथे सह्या झाल्या ती कागदपत्र पण हस्तगत करा यांच्याकडून आणि यांचे इतर साथीदार शोध. इतर साथीदार जर आम्हाला माहिती असेल तर डायरेक्ट नावं घेतले असते आम्ही पोलीस स्टेशनला, पण ते आम्हाला पण माहिती नाही. ते आता राजेंद्र पाटील सांगू शकतील त्यांचे साथीदार कोण आहे. पोलिसांनी त्या दृष्टीने तपास करावा. तुमचा संशय कुणावर आहे? संशयित काय सांगायचं कोणाला आता संशयित असं आपण संशय घेऊ नाही शकत ना कोणाला. बरं, हे कागद आहेत, समोर एखादी व्यक्ती असते, आपण सावली जरी पाहिली तरी आकारावरून सांगू शकतो की हा असू शकतो, तिथे संशय येतो. कागदावरून काय संशय येणार पाहिजे? आपण एवढं तर एक्सपर्ट नाही की हँडरायटिंग प्रत्येकाचं ओळखू शकू. पोलिसांकडून अपेक्षा आहे? आमची पोलिसांकडून एकच अपेक्षा आहे, लवकरात लवकर आरोपीला अटक करा आणि जेणेकरून हा भावनिक प्रश्न आहे लोकांचा, नारायणगाव ग्रामस्थांचा, हा लवकरात लवकर मार्गी लावा. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे? पोलिसांनी अजून आरोपीला अटक केलेली नाही आहे, तर त्यांचं चौकशी चालू आहे असं म्हणतात ते. आम्ही परवा जाऊन आलो पोलीस स्टेशनला, तर ज्यांच्याकडे तपास आहे ते साहेब सुट्टीवर होते एक 5-6 दिवस, तर ते आज येणार होते. मग आता रात्री जाऊन दुर्वे साहेबांकडे तपास आहे, PSI दुर्वे. तुम्ही ज्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे ते इथंच आहेत ते फरार आहेत? नाही, ते नारायणगावातच आहेत, ते आहेत, ते फरार वगैरे नाही आहेत. काय एवढे गंभीर कलम असून मग अटक होत का? आता याचं उत्तर पत्रकारांनी शोधायचं काय काय नाही, आम्ही तरी काय सांगणार. किती जणांचे साहेब केलं का? तसं जर पाहिलं तर ह्या 8 जणांच्या आमच्या तर जी आमची आपसात चर्चा झाली त्यानुसार 8 जण म्हणले की आमच्या बोगस आहेत. 8 शीतल बबन विटे पहिले, नंतर मी स्वतः अनिकेत अशोक पाटे, तिसरे जगदीश निवृत्त कोराळे, चौथे विश्वास बबन पाटे, दिलीप शिवाजी पाटे, सुनील बबन निंबाळकर, जयेंद्र बाबूराव बोरकर, राजेंद्र हरिश्चंद्र वाजगे. या 8 जणांचे खोट्या सह्या आहेत? ही आमची प्रायमरी चर्चा झाली. बाबा आपण आपसात मित्रांमध्ये बोलतो तसं, बाबा तुम्ही सही केलेली का, तुमचा राजीनामा आलाय? ते म्हणे नाही बा, आम्ही काही सही केली नाही. समोर का आले? काय माहिती साहेब, वस्तुस्थिती फार वेगळी नारायणगावची. तुम्ही हा एकदम प्रश्न साधा वाटला तरी हा फार गंभीर प्रश्न आहे. एक जिथं नारायणगावची लोकांची भावना आहे, आज 23,500 वोटिंग आहे नारायणगावचं. आत्ता त्याच्यात 3,000, आत्ता 3-4 महिन्यापूर्वी वाढली, आत्ता 8-10 दिवसापूर्वी 1,500 वोटिंग वाढलीत त्याच्यात. तर एवढी लोकसंख्या असणार आहे, प्लस बाहेरचे ज्यांचे मतदान कार्ड नाही आहे तिथे, असे म्हणजे लाखभर लोक राहतात. त्या सगळ्यांचं श्रद्धास्थान मुक्ताई देवी आहे. तर इथे जेव्हा असं षडयंत्र रचलं जातं तर ही गंभीर बाब आहे आणि हे कटकारस्थान एक हे लगेच लक्षात येतं. त्यामुळे या कटकारस्थानचं मेन सूत्रधार किती ताकदवर आहे किती नाही हे समोरच्यांना माहिती नाही अजून. मग त्यामुळे समोरचे यायला घाबरतात. प्रश्न थेट होता, 7-8 लोकांच्या सह्या बोगस असं तुम्ही म्हणताय, ते इथं का उपस्थित नाही? नाही, आता तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आला साहेब, पण मी तुम्हाला त्यांची एक पार्श्वभूमी सांगितली. तुम्ही कसं सांगता? आमची आपसात चर्चा झाली, मी तुम्हाला तेच तुम्हाला पहिलं तेच म्हणलो, आपसात चर्चा झाली की बोगस हे असं हे झालं. आता ते आम्ही एवढं छाती टोकपणे सांगू नाही शकत. जेव्हा ते FIR दाखल करतील किंवा त्यांची पोलिसांमार्फत चौकशी होईल तेव्हा ते समोर येईल. तुमच्या विषयाबद्दल ठाम? माझ्या विषयाबद्दल मी ठाम आहे. ते गप्प बसण्यामागून कारण काय? मग मी तुम्हाला तेच सांगत होतो ना आता की एवढं कटकारस्थान रचणारं किती ताकदवर असेल किंवा काही याचा अंदाज नाही आहे यांना पण अजून. मग त्यामुळे ते थोडे जरा घाबरलेले आहेत. तुम्ही दहशतीच्या तुम्ही तर पत्रकार परिषद फेस करताय, मी घाबरत नाही कोणी. ताकदवर आहे, मग असं कोण ताकदवर माणूस? मी माझं वैयक्तिक ना, मी त्यांचं सांगत होतो तुम्हाला. ते लोक घाबरतात. मी त्यांना आग्रह केला की या तुम्ही पण पत्रकार परिषदेत येते म्हणे, पहिले अटक होते बाबा, मग अटक झाल्यावर काय कोण समोर आल्यानंतर मग आम्ही येऊ समोर, असं त्यांचं म्हणणं आलं.
मग त्यामुळे ते पण घाबरलेले आहेत. पोलिसांनी थोडी जरा कृती जरा स्पीडनी केली तर कदाचित अजून पोलिसांना जबाब जातील, त्याच्यात अजून तक्रारी पण जातील. तुम्ही जर संशय जर व्यक्त केला नाही तर पोलीस तरी काय चौकशी करणार? माझी वैयक्तिक आहे ना तक्रार. नाही पण अजून कोण त्याला साथीदार आहे? तुम्ही अनोळखी इतर 2 किंवा 3 आरोपींचं मेन्शन केलेलं आहे. नाही, इतर मी सांगितले, आकडा नाही सांगितलं, ते 17 असतील मग तुम्ही किंवा 40 असतील. कसं काय म्हटलं? इतर दोघं नाही म्हटलं मी. काय म्हटलं? सगळी शोध आहे. इतर राजू पाटे व इतर असं म्हणतो. तुमचं संशय तर आहे ना याला? आहे ना. आहे. मग कोण आहे संशय? मी तुम्हाला तेच सांगतोय, ही कागदपत्र बनवलेली आहे, त्याच्यात मी असं तर नाही सांगू शकत हे तुमचं हँडरायटिंग आहे किंवा हे यांचं हँडरायटिंग आहे. आपण हँडरायटिंग नाही ना ओळखू शकत. आता हे हँडरायटिंग एक्सपर्ट सांगतील की कोणाचे. आता समजा राजू पाटे म्हणले मी नुसतं सबमिट करायचं काम केलं आहे, मी बोएनओसी बनवले नाही. उद्या ते असं म्हणू शकतील मी ज्याच पुढे ॲफिडेविट माझं नाही आहे, माझ्या जागी दुसरा माणूस उभा केला. हे काम पोलिसांचं आलं आहे, याच्यात आपण काय सांगणार. पण संशय काय आहे, हे कटकारस्थान आहे एवढे 100%. कारण की हे काम करणं, आता आम्ही जेव्हा बॉडीवर होतो, आम्हाला नवीन बॉडी जेव्हा चेंज रिपोर्ट वगैरे बनवायचं, आमचे पूर्वी चेंज रिपोर्ट झालेले आहेत जे एकदम लिगली चेंज रिपोर्ट आहेत. तुम्ही कोणी तिथून माहितीच्या अधिकारात काढले किंवा अर्ज जरी देऊन काढलं तरी ते सगळे लिगली दिसून येतील. ते पण आम्हाला एकट्याला जमायचं नाही. कमीत कमी 5-6 दिवस आम्ही 3-4 जण तिथे चक्रा मारायचे. तिथून एक कागदाची पूर्तता करायला लागायची. एक माणूस तिथून फोनवर सांगायचा हा कागद शोधा, तर तो कागद इथून काढायचा. म्हणजे किचकट प्रोसेस आहे, एका माणसाचं काम नाही आहे. इतर अर्ज तक्रार द्यायला पुढे येत नाही, मग तुम्हीच का पुढे आहे? माझा वैयक्तिक प्रश्न आला, मी पुढे आलो. म्हणजे मला वाटतं आज आमचं साहेब त्याच्या मागे एक भूमिका सांगतो. इतर जे लोक आहेत ते ट्रस्टी म्हणून आलेले आहेत किंवा त्यांचं काय देवीबद्दल श्रद्धेसाठी मी कोणाला शंका घेत नाही. पण ह्या मंदिरासाठी किंवा आईमुक्ताईसाठी तिच्या कृपेने आम्हाला भरपूर मिळाले. आमच्या आज जवळजवळ 3री पिढी की तिथे सॅक्रिफिकेशन आमचं काय ना काय असतं. म्हणजे माझ्या वडिलांनी पण जमीन दान दिलेलं तिथे, आजोबांनी पण पुष्कळ हे केलेलं आहे, योगदान आमचं पुष्कळ आहे. आज जवळजवळ 58 वर्ष झाली यात्रा भरती नारायणगावची. आता हे वर्ष 58 वर्ष आहे. तर त्यावेळेस पण आमची जेव्हा शेती असायची तेव्हा पण आमच्या आजोबा त्यावेळेस कोणतं पीक घ्यायचं नाही, का तर बा आपल्या लोकांना यात्रेसाठी जागा पाहिजे. मग आम्ही जे आहे आमच्या पिढ्यानपिढ्या कर्तव्य समजतो की ते मंदिरात कोणता अपहार किंवा कोणता गैरव्यवहार होऊ नये. आमची 1-2 कुटुंब आहेत गावात अशी की या अगोदर देखील या मंदिरामध्ये गैरव्यवहार झाल्याचे आरोप करण्यात झाले कोराळे गटावर. हां, त्यांचं पुढं काय झालं? कोराळे गटावर करण्यात आले तर ते आरोप यांनी लावून धरले पाहिजे ना. ज्या गटाने केले ते सिद्ध झाले पाहिजेत. तुम्ही जे आरोप केले ठीक आहे बाबा, आमचं म्हणणं त्या आरोपांबद्दल नाही. आरोप कोणी कोणावर करतं त्याच्याबद्दल नाही. उद्या आता मी हा आरोप केला आहे, उद्या कोर्टात गेलं समजा सिद्ध नाही झालं तर ते आता तुम्ही जसं विचारलं तसं ते बोलणार. शेवटी तो कोर्ट मॅटर पोलीस चौकशीचा भाग आहे, त्याच्यात आपण काही सांगू नाही शकत. तुम्ही एवढं वर्ष खजिनदार पदावर होते, हां, तुम्हाला तर माहिती असेल ना काही गैरव्यवहार? माझ्या अखत्यारीत तर कोणते गैरव्यवहार झाले नाही. तुम्ही चौकशी करू शकता. मग हे पाठीमागे जे आरोप लावणे झाले ते खोटे झाले समजा. तुम्ही काही समजा, पण आम्हाला तर माहिती आहे आमच्या कारकिर्दीत कोणते गैरव्यवहार झालेले नाही. म्हणजे तुम्हाला माहिती पाहिजे असेल तुम्ही एनी टाइम ऑफिसमधून माहिती घेऊ शकता. ट्रस्टीचे खजिनदार आहे असं म्हणता, त्या ट्रस्टचं नाव काय? मुक्ताई समाज मंदिर ट्रस्ट. तुमची मुदत किती तारखेपर्यंत होती? आमची मुदत आता 13/4/2022 पर्यंत. तुम्हाला कळलं की तुम्हाला काढून टाकले? साधारणतः मला एक आता मार्च महिन्याच्या आसपास एंडिंगला कळालं, 28-29. हां, मुदतीच्या 28-29 तारखेला कळालं अंदाजे मला. आता काय आलं साहेब, यात्रा जवळ आली. यात्रेत एक रीत असायची, 2 वर्ष काही यात्रा भरली नाही. आमची गावची पहिल्यापासून रीत आहे की यात्रेत आपला यात्रे झाला की हिशोब द्यायला लागतो. मग ती आमची तयारी चालायची 15-20 दिवस यात्रे. आता यात्रा भरली का यात्रेत जबाबदारी जास्त यायची पूर्वी पण. मग यंदा 2 वर्ष तर माझ्याकडे काही जबाबदारी नव्हती, पण निवांत होतं. पण थोडंफार गर्दी त्याचा इम्पॅक्ट होतो. त्यामुळे म्हणलो की यात्रेच्या आधी 15-1 दिवस जरा कागदपत्र वगैरे घेऊ आपण आणि त्याचा हिशोब पाहू. तर तिथे गेलो तर असं समजलं की तुम्ही ट्रस्टीच नाही. म्हणलं ट्रस्टी नाही, मग म्हणून ती शंका आली. म्हणून ते मकरंद भाऊंना फोन लावला मी 2-4 दिवसांनी विचार करून. तर तेव्हा ते म्हणलं मी पुण्यात काढतो कागदपत्र. त्यांनी काढली. समाज मंदिरचा आता अध्यक्ष कोण आहे?
आता नवीन बॉडीनुसार त्यांनी आता केलेलं संतोष बबन खैरे अध्यक्ष केलेले आहे. तुमच्या वेळेला कोण होतं? आमच्या वेळेला प्रल्हाद पाटे होते. 8 जणांच्या खोट्या साहेब तक्रार मीच दाखल केली. तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आला साहेब, काय तक्रार दाखल करायची, कारण मी कसं सांगू शकतो त्या विषयाला. नाही, अजून ते धुर्वे साहेबच सुट्टीवर होते ना, मग त्यामुळं ती प्रोसेसच अजून पुढे सरकलेली नाही. आता आज उद्या प्रोसेस सरकेल. आम्ही काल साहेबांना आरोपींना काय पाठीशी घालत? आता ते मी सांगण्यापेक्षा तुम्ही बेटर वे तुम्ही जर विचारलं, आम्हाला तर नाही वाटत तसं अजून. पाठीशी घालत असं वाटत नाही? नाही, अजून तर नाही वाटत, कारण की जे तपास अधिकारी जे आहेत तेच रजेवर होते, ते आज येणार आहेत. मग आता इथून पुढे 2-3 दिवसात बघू, जर त्यांनी तपास केला, आरोपीला जर अटक केली तर ठीक, नाही तर सरळ समजून जायचं आपण की पोलीस पाठीशी घालते आरोपींना. गावची यात्रा पुढ्यात आहे, याचा यात्रेच्यावर परिणाम होणार नाही? काय फरक पडणार आहे? एक माणूस समजा आता इथं जरी यांना हे झालं आणि जर गुन्हा जर त्यांनी केलेला असेल, अशा पद्धतीने ॲफिडेविट खोटी करून दिली असेल, तरी देवीचीच फसवणूक आहे, सगळ्या गावची फसवणूक आहे. आणि उकाळे पकाळे बाहेर निघतात, निघू द्या ना, कोणते उकाळे पाकाळे बाहेर निघणार. आणि अनेक जणांनी खोट्या सह्या केल्या, त्या पोस्टवर नसताना पैसे काढले, पैसे ठेवले, काही लोक जिवंत असताना मृत्यू दाखवले, असे बरेच जुने विषय या अनुषंगाने बाहेर येऊ शकतात. हा, मग ते जर ते झाले निघाले तर चांगलेच आहे ना, सगळं उघडं होईल ना लोकांचं. मी तर म्हणतो निघू द्या. सत्य लोकांपुढे मी कोणतं पाप केलं नाही, मी घाबरायचं काय? मी आत्तापर्यंत ज्या पदावर होतो त्या पदाला मी व्यवस्थित न्याय दिलेला आहे. मी कोणतं पाप केलेलं नाही. जे दुसरं कोणी केलं असेल निघू द्या ना, त्याला काय, त्याच्यात घाबरायचं काय, विचार काय करायचं? उलट जे सत्य ते समोर येऊ द्या लोकांच्या. तुमचं बोलत तर धनी कोणी वेगळं आहे? काय कारण आहे? तुम्हाला माहिती, मी वन मॅन आर्मी, इथून मागं लढत आलो एकटाच. नाही, धर्मदायांकडे मी स्वतः म्हणजे अपील केलेलं आहे याच्यासाठी की बॉडी बरखास्त व्हावी म्हणून. त्यानुसार कारवाई सुरू झाली. म्हणजे साधारणतः एक 8-10 दिवसात त्याचे डॉक्युमेंट पण येतील माझ्याकडे. पत्र देण्याचं काही पोच आहे का? नाही, आता आपण जेव्हा तिथे ॲफिडेविट करून देतो तो कोर्टात आपण पहिला आपला परिचय देतो आधार कार्ड देऊन. तिथे ते विचारतात, तिथे शपथ घ्या, देवा शपथ खरं सांगेन खोटं सांगणार नाही, अशा पद्धतीने शपथ घेतात. नंतर आपल्याला आधार कार्ड मागवतात. मग म्हणतात या अनिकेत अशोक पाटे तुम्हीच का? मग मला म्हणे अहो याच्यात केस कमी, आत्ता केस जास्त आहे. म्हणलं थांबा मॅडम, मी केस मागं घेतो म्हणजे तो ओळखू येईल. मग त्यांनी फोटो सांगायचं म्हणजे फोटो ID व्हेरिफिकेशन आहे त्याच्यामध्ये, मग तिथे मला सही करायला लावली त्यांनी समोर, म्हणजे मी जी कागदपत्र सादर करतोय ती खरी आहे. त्याच्यात तुम्ही विचारला प्रश्न तो चांगला विचारला. हे तुम्हाला मी रिपोर्ट दिला आहे, त्यात आदेश आहे. आदेशात स्पष्ट म्हणले आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याच्या अटीवर बदल अर्ज मंजूर करण्यात येतो. आणि आदेशाच्या शेवटचं 1-2 ओळी तुम्हाला वाचून दाखवतो मी. परंतु अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे दाखल केलेली नसल्यामुळे कागदपत्राची पूर्तता करण्याच्या अटीवर अर्ज मंजूर करणे उचित वाटते सबब मी खालीलप्रमाणे आदेश देतो. आणि धर्मदाय आयुक्तांनी आदेश दिला आहे. म्हणजे त्यांना पण माहिती आहे की ही कागदपत्रं जी आहेत ही अपूर्ण आहेत. म्हणजे ज्यांचे NOC झाले आहेत किंवा राजीनामे झाले आहेत किंवा ज्यांची संमती आहे ते तिथे नाही आहेत. मग त्यांनी तो क्लॉज ठेवलेला आहे. डॉक्युमेंटची ऑर्डर कशी झाली? आता हा एक प्रश्न येतो अपूर्ण, पण आदेश तर डायरेक्ट आहे तसंच आहे. आणि तुम्हाला ज्यावेळेस तुम्हीच आहे का असं विचारता? हा, मग आता आम्ही अपील जे केलंय, जे अपील केलंय, हा जो आदेश ज्या आयुक्तांनी काढलाय त्यांच्या वरिष्ठ आयुक्तांकडे आम्ही अपील केलंय ना. आता तो सरकारी भाग येतो की आपण नाही सांगू शकत, आपण डायरेक्ट त्यांचं काय 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 आपल्याला काय माहित नाही. हां, धर्मदाय आयुक्तांचा तो राईट आहे 340 अंडर, ते परत हीच कलम ते आरोपीवर दाखल करू शकतात. आम्ही मागणी नाही करणार. आता धर्मदाय आयुक्त म्हणून माझी फसवणूक झाली, मग धर्मदाय आयुक्तच तिथं फिर्याद दाखल करेल. मी कशाला? माझी एकट्याची साहेब डुप्लिकेट आहे, मी माझ्या पुरतं म्हणतो. एक आपसात आपलं मित्र म्हणून आपली चर्चा होती, त्या चर्चेनुसार असं समोर आलं
की बा माझी पण खोटी आहे, माझी पण खोटी आहे, मी नाही केली. पण त्याला आता काही गट्स लागतात, डेअरिंग लागतात. आता सगळ्यांमध्ये नसतात ना तसे, समोर यायला घाबरतात लोक. आता माझ्यात आहे ते गट, ते एवढी डेअरिंग आहे म्हणून मी समोर येतो. तुम्ही मगाशी म्हणाले की पोलिसांकडनं टाळटाळ होत नाही. तुम्ही कंप्लेंट किती तारखेला केली? 14 तारखेला गेलो. आज तारीख किती आहे? विषय तोच आहे साहेब. आता साहेबांकडे मी जेव्हा गेलो, API साहेबांकडे, ताटे साहेबांकडे, तर त्यांचा जो एक फिर्याद दाखल केली का एक सिरियल नंबर वाईज ते तपास असतो, म्हणजे तो सिक्वेन्स वाईज असतो. आता त्या दिवशी ती सिक्वेन्स ज्यांना गेली तेच रजेवर आहे तेव्हापासून. त्यामुळे आपण डायरेक्ट कसं म्हणणार ना पोलीस टाळाटाळ करतात. तपास अधिकारीच हजर नाही आहे. आता आज येतात, आता 2 दिवसांनी कळेल आपल्याला काय कसा तपास होतो, काय होतो. तुम्ही तर म्हणले एक आरोपी उजळ माथ्याने करताय, हो, परत म्हणलं तर पोलीस कारवाई व्यवस्थित करत आहे. मी तुम्हाला तेच सांगतोय की ज्यांच्याकडे तपास दिलेला आहे, ज्या पोलीस अधिकाऱ्यांकडे, तेच गैरहजर होते, ते आज किंवा उद्या येणार आहेत ड्युटीला. मग आपण तिथून पुढे सांगू शकतो ना की ते टाळाटाळ करतात. त्यांची उद्या बदलीच झाली, जे इन्चार्ज आहेत तिथं जागेवर आहेत ना. आता मी आता या विषयावर काय बोलायचं. आता पोलीस खात्यासंबंधी आता जास्त बोलण्यात अर्थ नाही. माझं म्हणणं आहे, हा प्रश्न तुम्ही जाऊन डायरेक्ट पोलिसांना विचारा. तुम्ही तर म्हणताय आमची काय तक्रार नाही, कसं काय विचार काय ते काय तुमचं म्हणणं आहे का पोलिसांबद्दल काय तक्रार नाही, सहकार्य करताय? नाही. आता आम्ही जेव्हा जातोय पोलीस स्टेशनला की असा विषय साहेब तुम्ही कधी हे करता, तेव्हा पोलीस आम्हाला ते कारण सांगतात, त्याच्यात आम्ही सॅटिस्फाईड होतोय की आम्ही का तिथं विचारायचं तुम्ही? नाही. आता उद्या जे आहे, आम्ही परवा गेलो ते आम्हाला म्हटले की 2 दिवसांनी ज्यांच्याकडे तपास आहे ते येणार आहे. आता आम्ही तिथं जाऊन बसणारच आहे. जर ते नाही अटक करत किंवा जर नाही त्याच्यावर कारवाई होत तर तिथे आम्ही कडक कारवाई, आम्ही आमच्या पद्धतीने कडक भूमिका घेणारच ना. काय घेणार तुम्ही? बघू आता त्या दिवशी ठरवू. काही लोक म्हणतात तुम्ही जीवनाला कटाळलेला माणूस आहे त्यामुळे जास्त कडक भूमिका घेऊन उपयोग नाही. त्या खोट्या सायांच्या याच्यामध्ये एकूण किती लोक सहभागी आहेत, त्यांची नावं काय काय सांगता येत नाही साहेब. आता काय आहे की कदाचित 2 असतील, 3 असतील किंवा 20 असतील. आता आपण प्रत्येकाचं नाही ना सांगू शकत कसं आहे काय. तुमचा अक्षर मी नाही. मी राजेंद्र पांडुरंग पाटे व त्यांचे इतर साथीदार. मग ते पोलिसांची भूमिका काय या संपूर्ण प्रकरणात? कोणाची? ज्यांच्यावर गुन्हा दाखल राजेंद्र पाटेंची. काय आता ते मला कसं तुम्ही गुन्हा दाखल केला त्यांच्यावर ना? हां काय त्यांची भूमिका का? हां म्हणजे ह्याच्यात गुन्हा का दाखल केला असेल? हां हे बा मला काय म्हणायचं 34 हे कलम लागलेले हां ते 1 पेक्षा जास्त लोकांचं ते कलम लावतात. बरोबर. ज्यावेळेस तुम्ही काही नावं दिली असल्याशिवाय त्यांनी 34 लावले नाही म्हणजे तुम्हाला FIR ची कॉपी पण दिली आहे, त्यात स्पष्ट दिलं आहे. पहा म्हणजे मी कशा पद्धतीने दिलं आहे. इतर अनुभव व त्यांची इथं पेज नंबर 2 वर पहा. नावं आम्हाला माहितीच नाही ना त्यांची. नावं जर माहिती असेल तर आपण सांगू ना काय. नावं आम्ही त्या FIR मध्ये पण दिले की यांच्या साथीदारांचा पोलिसांनी तपास करावा. आता ते पोलीस ठरवतील ना यांचे साथीदार कोण कोण आहे. 14ला पोलीस स्टेशनला FIR नोंदवली आणि आज 21 तारखेला पत्रकार परिषद घेतात. थोडा उशीर झाला. नाही आमचं थोडं काम बाकी होतं पुराव्यानिशी. आज पत्रकार परिषद घ्यायचं काय होतं, तुम्ही आम्हाला क्रॉस क्वेश्चनिंग करणार तर त्याच्यात आम्हाला पूर्ण तुम्हाला सॅटिस्फाईड करणं गरजेचं आहे. तुमची जेवढे प्रश्न काय ते कुठले कागदपत्र गोळा केले? नाही थोडे धर्मदाय आयुक्तांकडून पण कागदपत्र यायचे होते आमच्याकडे, ते पण आले. मग त्यामुळे मग आम्ही आत्ता तुम्हाला सांगू शकलो, प्रेस कॉन्फरन्स पूर्णतः घेऊ शकतो. कागदपत्र अपूर्ण होते ते कुठले आता आले? काय होत होतं, आम्ही जेव्हा तिथे केस दाखल करायला गेलो ना तर पहिल्या दिवशी थोडे आमचे इथून जे आपले जे स्वतःचे पुरावे आहेत, आधार कार्ड झालं हे गेलं तर रँडमली आम्हाला पण माहीत नाही तिथे काय काय लागणार आहे. आपण निघालो बा असं घाईघाईत निघालो, आधार कार्ड विसरलो. तिथे गेल्यावर ते म्हणे आधार कार्ड नाही, तुम्ही केस कशी दाखल करणार. मग त्यानंतर वैयक्तिक थोडी घरगुती कामं आली 2-3. मग ती कामं उरकून आपण परत गेलो. तिथं गेल्यावर मग तिथून पुढे मग ॲफिडेविट झालं, तिथून पुढे मग ती केस दाखल झाली. असं ते 2-4 दिवस झाले. मग आता तिथे दोन्हीकडे जेव्हा केस दाखल होतील तेव्हा तुमच्या समोर बोलता येतं ना. मग आम्हाला ते केस दाखल केल्यानंतर त्याचे स्टे दिलायचं नाही. स्टेचा विषयच येतला, याच्यात डायरेक्ट ते बरखास्त होईल ना बॉडी. जे आता त्यांनी नाही गावात सगळ्यात महत्त्वाचं जे साहेब ह्याच्यात असं आहे, माझा कुठे राजीनामा नाही. राजीनामा असेल तर मी बॉडीत नाही आहे. आत्ता आहे ती बॉडी, जी जुनी बॉडी आहे ती तशीच आहे. तसं काय हे नाही की आमचं टायमिंग संपलं आहे.
म्हणून आम्ही लगेच बॉडीवरून आमचा पदभार संपला येते. तसं ट्रस्टमध्ये तसं होत नाही. जोपर्यंत नवीन अधिकारी नेमला जात नाही किंवा आम्ही स्वतःहून राजीनामे देत नाही तोपर्यंत ते जुने अधिकारी जुने जे आहेत संचालक तीच बॉडी कंटिन्यू होती. याचं उदाहरण म्हणजे देवस्थानचं गणपतदादांचा राजीनामा जवळजवळ 15-1 वर्ष लेट झाला. त्यामुळं पुढचा जो अध्यक्ष आहे तो पण निवडता आला नाही समाज मंदिरात. त्यामध्ये तुम्ही नवीन कार्यकारिणीला मान्यता दिली. मान्यता दिली आहे पण कार्यरत कायदेशीररित्या आम्हीच आहे अजून. नवीन त्यांनी मान्यता दिली ती नवीन मान्यता त्यांनी अटी शर्तीवर दिलेली. ते डायरेक्ट म्हणतात ते कागदपत्र अपूर्ण आहेत. हा? संपलेली मुदत संपायच्या आधी 1 वर्ष ही बॉडी बनवलेली आहे. बरोबर ना. पण आता नाही का ती ऑर्डर रद्द केलेली नाही. तुम्ही म्हणताय की आम्ही जुनी बॉडी कार्यरत आहोत. म्हणजे नेमकी कोणाची बॉडी? जर आमचं सांगायचंच तुम्हाला मुद्दा तो आहे की जर पूर्वीची बॉडी अस्तित्वात आहे त्यांचे राजीनामे जर फेके तर नवीन बॉडी बनेल कशी? हा जो आदेश तो रद्द केलेला आहे. हा आदेश रद्द करतील ना. आता आम्ही त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं ना. आता यात्रेचे जे कामकाज आहे ते कोणतीच कमिटी करणार जुनी कमिटी यात्रेच्या कामकाजाचा देवस्थानचं समाज मंदिराचा काही संबंधच येत नाही. असेल ना. आता काम करणारे कोणी समाज मंदिर काही नाही. काय ते समाज मंदिराचं जे काम करायचं तुम्ही जुनी बॉडी पाहा काय नवीन बॉडी. जुनी बॉडीच पाहणार आहे. आणि आता जे बँकेत ते अधिकार चेंज झाले त्याच्यात तुमची नावं नाही. अधिकार आता ते प्रल्हाद पाटे वगैरे त्यांच्याकडे होते ते आहेत ना अधिकार त्यांना. कारण की नाही आता तसं मग आम्ही बँकांना मी कळून देतो ना. मी तिथं ऑब्जेक्शन देतो बँकांकडे. कोणतं एफडे वगैरे कुठं काय देऊ नका बा. अशी एफ आय दाखल झालेली दोन्ही ट्रस्टींचा वाद चालू आहे. जोपर्यंत आयुक्तांकडून ओरिजिनल बॉडीचं तुम्हाला डीड येत नाही तोपर्यंत तुम्ही कोणते पैसे इतर लोकांना कोणत्या देऊ नका. पावत्या या देवस्थान ट्रस्टच्या पावत्या पण बहुतेक यांच्याकडे असाव्या. तुम्ही देवस्थान ट्रस्टचे खजिनदार आहात. आज अखेर बॅलन्स किती? काय आहे माहिती साहेब ह्याच्यात जे आहे मी खजिनदार तिथे आहे पण सर्वात महत्त्वाचं जे पूर्वीपासून एक पद्धत चालू होती समाज मंदिरात की जो हिशोब जो असायचा हा हिशोब जो अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या सहीनी व्हायचा आणि हा जो हिशोब आहे हा हिशोब सगळा त्यांच्याकडेच असायचा. तर हा प्रश्न तुम्ही मला विचारायच्या ऐवजी प्रल्हाद पाटीलला वगैरे विचारलं तर चांगलं होईल. ते एकदम डिटेल सांगते. खजिनदार पण फक्त शोभेचं होतं. शोभेचं म्हटलं तरी चालेल काय हरकत नाही. पण आता म्हणलो जर अशी अप्रथपर होती जर त्या पदाला न्याय द्यावा ना. अजून काही सांगायचं? नाही बाकी काही सांगायचं नाही. या जुन्या बॉडीची माणसं होती तुमच्याबरोबर की तुमच्या सोबत आहेत का आता? आता सध्या घाबरलेली आहेत. येतील आता पाहू. तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधतोय मी. येतात एक मागून लोकांचे फोन येतात आहे म्हणजे तुम्ही लढा आम्ही पाठीशी आहे. तर आता जुन्या बॉडीमध्ये नव्या बॉडीमध्ये किती जण आहे? 11 पैकी 8 जण काढलेली आहेत म्हणजे त्याच्यातली 3 जण आहेत. आता प्रल्हाद तानाजी पाटे, सुजित खैरे आणि संदेश सदाशिव खैरे. ॲक्च्युली त्यांचं ते संदेश नाव ऑफिशियल वेगळं आहे ते माझ्या लक्षात येत नव्हतं. नाना नमस्कार. नमस्कार. मुक्ताई समाज मंदिरांचे माजी खजिनदार अनिकेत पाटे यांनी मगाशी पत्रकार परिषद घेतली. त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या 7-8 जणांच्या खोट्या सह्या राजेंद्र पाटे यांनी घेतल्या आणि त्या धर्मदाय आयुक्तांकडे दिल्या आणि त्यांनी या संदर्भामध्ये पोलीस स्टेशनला FIR दाखल केलेला आहे. आपण विद्यमान अध्यक्ष आहात, आपण काय सांगाल? वाणी साहेब नमस्कार. सर्वांनाच नमस्कार. खरं तर मी सर्वांना या ठिकाणी हात जोडून विनंती करणार आहे. कारण 2 वर्ष कोरोनामुळे यात्रा झालेली नाही आहे आणि यात्रेच्या तोंडावर असा कुठल्या प्रकारचा वादविवाद गावामध्ये येऊ नये आणि देवस्थानमध्ये येऊ नये. 2 वर्षानंतर यात्रा मोठ्या उत्साहानं भरणार आहे. त्याचं नियोजन खऱ्या अर्थानं आपण करतो आहे. परंतु काही मंडळींना नियोजन न करता कुठंतरी दुसऱ्या गोष्टी जास्त इंटरेस्ट असतो आणि म्हणून माझी सर्वांना विनंती आहे भांडण तंटा न करता
की यात्रा सुरळीत पार पडू द्या. शेवटच्या दिवशी जे काय शेवटची बैठक असते त्या बैठकीत जे काय निर्णय होईल, त्यांनी काय धर्मदायित्वाला ट्रस्टला जे काय सादर केलं असेल, जे काही झालं असेल, काही चुकीचं झालं असेल, काही बरोबर मी म्हणत नाही, चुकीचं मान्य आहे ना मला, काही चुकीचं झालं असेल, काही बरोबर झालं असेल, पण ती अशी चूक नाही का ती सुधारवता येणार नाही, ती चूक सुधारवता येते ना, ती सगळ्या गोष्टी होतील. पण सर्वांना विश्वासात घेऊन उगाच कुठंतरी वेगळं वळण लावण्यापेक्षा यात्रा कशा प्रकारे चांगली पार पडत, यात्रेचं नियोजन आपण कशा प्रकारे करू, सर्व ग्रामस्थ एकजुटीने त्या ठिकाणी काम करतायत, सगळी यात्रा त्या ठिकाणी नियोजन करतायत. आणि म्हणून माझी तुम्हाला सर्व विनंती आहे की चांगल्या प्रकारचं देवस्थान काम करते. आजही बॉडी त्या ठिकाणी सगळी बॉडी काम करतायत आणि मग काही करायचं नाही. नाही नाना, कामाबद्दल ऑब्जेक्शन नाही, त्यांचं म्हणणं आहे आमचे साहेब खोटे गेले. जे काय असेल ते असेल ना, ते आपण मिटिंगमध्ये बसल्यानंतर ते काही होईल ना. आणि मला खोलाच्या राजकारणात जायचं नाही, मला काही कळत नाही अशातलाही भाग नाही. मागच्या काळात काय झाले, खऱ्या सायने झाले, खोट्या सायने झाले, तो इतिहास मग मला सांगावा लागेल. परंतु माझ्या डोळ्यासमोर देवस्थान आणि यात्रा, देवस्थानमध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण नाही आलं पाहिजे. सगळ्यांचं देवस्थान ग्रामदैवत आहे आणि त्या ग्रामदैवताची यात्रा गेल्या 2 वर्षाच्या काळात झाली नाही, ती चांगल्या प्रमाणे सुरळीत पार व्हावी हीच माझी खऱ्या अर्थानं म्हणजे सगळ्यांना सांगणं आहे. आणि विनंती आहे सगळ्यांना, जे कोणी पत्रकार परिषद घेऊन उगाच यात्रेच्या टायमात वेगळं वळण देत असेल ते अत्यंत चुकीचं आहे. माझी त्याविषयी कामल्यावर मी सांगितले की यात्रा होऊ द्या, शेवटच्या दिवशी जे काही म्हणणं असेल ते आपण सगळं त्या ठिकाणी, मी पुन्हा सांगतो, ही चूक न सुधारण्यासारखी नाही आहे का, म्हणजे ती सुधारवता येईल ना आपल्याला. झालं असेल चुकीचं, केलं असेल चुकीचं, या मागच्या काळात ते तसंच घडलेलं आहे ना. मग आपण काय केलं तेच धरून नाही, आपल्याला देवस्थानमध्ये चांगल्या प्रकारचं काम करायचं आहे. ग्रामदैवत आहे आपलं, तीर्थक्षेत्र आहे आणि मग कुठंतरी त्याला आपण गालबोट लावण्याचं काम करतोय का. चूक झाली असेल ती चूक आपण सुधरून घेऊ. जे जे काही सगळ्यांचे म्हणणं असेल त्यांच्याप्रमाणे जे काय शेवटच्या दिवशी जी मिटिंग असेल त्या मिटिंगमध्ये निर्णय घेऊन त्या चुका सुधरू. माझी सर्वांना आज जोडून विनंती, यात्रा आहे, यात्रा सोहळी चांगल्या प्रकारचं नियोजन करून यात्रा चांगल्या प्रकारची पार पडावी ही सगळ्यांना माझी. या चेंज रिपोर्टमध्ये तुमची सुद्धा सही खोटी केली असं त्यांचं म्हणणं आहे. आता ठीक आहे ना, त्यांना काय म्हणायचं, खरे म्हणायचे, खोटे म्हणायचे, मी सही खरी का खोटी तुमची? शेवटच्या दिवशी ते सांगणार आहे ना मी सगळं. चर्चेने प्रश्न मिटू शकतो ना. चर्चेने मी तेच सांगतो मी पहिल्या दिवशी की चर्चेने शेवटी आता हा काय न सुटणारा प्रश्न आहे का. बरं ती चूक झाली ती न भरून येणार आहे का, ती सगळ्या गोष्टी होतील ना ज्यांना. परंतु उगाच देवस्थान कुठंतरी आपलं तीर्थक्षेत्र कुठंतरी त्याला गालबोट लावतोय हे आपण त्या मंडळींनी समजून घेतलं पाहिजे. माझी त्यांना पण विनंती आहे, तुम्ही ग्रामस्थ आहे, तुम्हाला तो अधिकार आहे, सगळ्या गोष्टी आहेत, आम्ही मान्य करतो. परंतु यात्रेच्या काळात ह्या गोष्टी माझी चुकून मी पोलीस स्टेशनला पण सांगितले की आमची यात्रा सोहळीत पार पडू द्या. यात्रा झाल्यानंतर जे काही विषय असेल ते आपण चर्चेने त्या ठिकाणी सोडू. आरोप प्रत्यारोपांनी याच्या जनतेच्या भावना चुकतील असं वाटत नाही तुम्हाला भाविकांच्या? अहो, जनतेच्या भावना शेवटी ग्रामदैवत हो. उत्तर पुणे जिल्ह्यामधली सर्वात मोठी यात्रा आहे आणि त्या यात्रेला कुठेतरी आपणच गालबोट लावतोय. मग येणाऱ्या लोकांचा, येणाऱ्या पाहुण्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन आपल्याकडे काय होईल हा विषय आहे ना. म्हणून माझी तुम्ही जे समजून सांगताय ना ते फक्त एकाच पार्टीला का दोघांना पण? दोघांना सांगतो ना. माझी त्यांना आज विनंती आहे की बाबा नाही थांबवा, फार मोठं नुकसान झाले अशातली काहीच गोष्ट नाहीये का फार मोठं देवस्थानचं नुकसान झाले आणि फार मोठा इथं भ्रष्टाचार जाऊन कुणी पैसे घालेत असा कुठलाही विषय नाही. फक्त मोठेपणासाठी सर्वांना त्या ठिकाणी सामावून जे काही शेवटच्या दिवशी तुमचे विचार असतील त्याविषयी आपण समजून घेऊ आणि ते विचार त्या दिवशी तर त्या ठिकाणी चर्चा होऊन चर्चेने निर्णय होईल ना, प्रश्न सुटतील ना. न सुटण्यासारखं काय आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.